हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, काही दिवसाआधी एम-पी-एस-सी लोकसेवा आयोगाने त्यांचा जो इयरली टाइम टेबल असतो ते पब्लिश केलं. तर त्याच्या अकॉर्डिंग सर्वांना माहिती पडलं असेल की 2026ची जी प्रिलिम्स आहे ते 31 मेला कंडक्ट होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ज्याचं आता आपलं माहिती आहे मेन्स डिस्क्रिप्टिव्ह झालेलं आहे राज्यसेवेचं. तर ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जो मेन्स आहे ती त्यांनी ऑक्टोबरला शेड्यूल केली आहे. सो आता तुमच्याकडे काय आहे, प्रिलिमच्या प्रिपरेशनसाठी अप्रॉक्स 7 मंथ आहे, मेन्सच्या प्रिपरेशनसाठी अप्रॉक्स 12 मंथ आहे. ठीक आहे. आणि हा सफिशियंट टाइम आहे फॉर कम्प्लिटिंग एंटायर सिलेबस. ठीक आहे, विथ प्रॉपर रिव्हिजन. आता ते कशा हिशोबाने करायचं ते मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करेन. तर बघा, टार्गेट आहे आता तुमचं 2026चं. तर जर आता तुम्ही प्रिपरेशन नोव्हेंबरपासून करत आहे तर हा गोल्डन टाइम पिरियड आहे. ठीक आहे. तुम्ही असं नाही समजायचं की तुम्ही कुठे मागे राहिले आहेत. नवीन सुरू करणारा व्यक्तीही, ज्याने फर्स्ट टाइम आता त्याला डिसाईड केलं आहे राज्यसेवा द्यायचं आहे, तरी तो व्यक्ती पूर्ण हा जो टाईमलाईन आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये सिलेबस कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. प्रत्येक मंथ वाईज मी तुम्हाला सांगेन. तर फक्त इतकंच आहे की आता जे प्रिपरेशन सुरू करणार त्याच्यासाठी एक प्रॉपर राईट डायरेक्शन तुम्हाला हवी आहे. त्याचबरोबर प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला हवी आहे. प्लॅनिंग आणि डायरेक्शन कसं आहे, डायरेक्शन तर मी तुम्हाला देणारच, प्लॅनिंगचा पण जे टाइम टेबल आहे ते पण मी काही स्लाइड्स नंतर सांगेन. तर बघा, बरेचदा काय होते जेव्हा आपण प्रिपरेशनला जातो कुठल्या पण एक्झामच्या, ठीक आहे, तर सर्वात आधी खूप सारे कन्फ्युजन मनात येतात. ठीक आहे. आता राज्यसेवेचं तुम्ही सिलेबस बघितलं असेल तर तुम्हाला आता प्रश्न नेहमी पडतो की प्री आणि मेन्सला कसं मॅनेज करायचं. कारण की आधी काय होतं, सिम्पल एकच सिलेबस होतं, फक्त अप्रोच ऑफ क्वेश्चन्स डिफरंट होते. पण आता सिलेबस डिफरंट झाला आहे बिकॉज डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे. तर त्याला कसं मॅनेज करायचं हा तुमचा प्रश्न असेल. त्याचबरोबर कुठल्या सब्जेक्टला कधी स्टार्ट करायचं, कुठली बुक लिस्ट रेफर करायला पाहिजे, करंट अफेअर कशाने हिशोबाने कव्हर करायचं आणि आन्सर रायटिंग कसं करायचं. ठीक आहे. आता बघा, करंट अफेअर काय असते, तुम्हाला वाटत असेल प्रिलिमसाठीच फक्त करंट अफेअर इम्पॉर्टंट आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता राज्यसेवा जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे तर करंट अफेअर मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने पण तितकंच इम्पॉर्टंट झालेलं आहे. त्याचबरोबर आता आन्सर रायटिंगचं बघितलं तर आन्सर रायटिंग एक मेजर जंक आहे, बिकॉज अंटिल अँड अनलेस मेन्समध्ये तुम्ही आन्सर्स लिहिणार नाही तोपर्यंत तुमचं काही पेपर क्लिअर होणार नाही. सो आन्सर रायटिंगला पण आपण प्रायोरिटाईज करायला पाहिजे. आता हे एंटायर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक रोडमॅप देणार की कशा हिशोबाने काय काय करायचं आहे. त्याचबरोबर सर्टन अनाउन्समेंट जे मी काही दिवसाआधी टेलिग्रामवर टाकले होते, ठीक आहे, सर्टन अनाउन्समेंट आहेत जे DK कडून तुमच्या सर्वांसाठी येत आहे, त्याच्याबद्दल मी थोडं आयडिया देणार आणि मग आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तर बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं की ही जी जर्नी आहे ना, लांब राहणार आहे, दॅट इज इट इज अ लॉंग जर्नी. अप अँड डाऊन्स नेहमी येणार. पण या मोमेंटला जेव्हा तुम्ही आता डिसाईड केलेलं आहे राज्यसेवेचे पेपर द्यायचे आहे, तर फेथ ऑन युअर सेल्फ बिकम मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतःवर ट्रस्ट ठेवा, बिलीफ ठेवा, फेथ ठेवा, तेव्हाच कुठे ना कुठे तुम्हाला ही जी लॉंग जर्नी आहे ती सस्टेन करण्यासाठी सोपी राहणार. त्याचबरोबर आता पॉझिटिव्ह नोटनी तुम्ही ही जी जर्नी आहे नोव्हेंबरपासून सुरू करा. ठीक आहे. तर आपण प्लॅन डिस्कस करायच्या आधी काही बेसिक गोष्टी जी तुम्हाला माहिती पाहिजे वाईल एंटरिंग इन दिस प्रिपरेशन ते मी तुम्हाला सांगून देते. तर सर्वात आधी आहे की तुम्हाला सिलेबस माहिती राहणे गरजेचे आहे. तर सिलेबसची जी PDF आहे मी टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे ते एकदा तुम्ही बघून घ्याल. आणि जेव्हा तुम्ही सिलेबसला प्रॉपरली अनालाइज कराल आणि त्याची प्रिंट डेफिनेटली प्रिंट काढून घ्या आणि तुमच्या स्टडी टेबलवर नेहमी ती प्रिंट राहायला पाहिजे. ठीक आहे. त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला जेव्हा मी पुढे स्लाइडमध्ये सांगेल तेव्हा तुम्हाला कळेलच. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या परत, जेव्हा तुम्ही सिलेबस काढणार, जेव्हा तुम्ही पॉईंट अनालाइज करणार, देन यू विल नोटीस की जनरल स्टडीजमध्ये पॉलिटी, हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर, इकॉनॉमी, जॉग्राफी, सायन्स आणि इन्व्हायरमेंट हे सर्व सब्जेक्ट येतात. हे प्री प्लस मेन्स दोन्ही याच्यामध्ये इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. आणि काही मेन स्पेसिफिक सब्जेक्ट्स आहे जसे की सोसायटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन, गव्हर्नन्स, सेक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट आणि एथिक्स. ठीक आहे. हे मेन स्पेसिफिक सब्जेक्ट आहे. दोघांनाही आपल्याला एक टाइम प्रॉपरली अलॉट केलं की हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे पूर्ण टाइम पिरियड तुमचं सर्व कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. आता करंट अफेअरचं मेनली कसं असते, अराउंड 1 to 1.5 इयरचे करंट अफेअर तुम्हाला कव्हर करायचे असते. ते कुठून करायचे, काय करायचे ते मी व्हिडिओमध्ये सांगेल. त्याचबरोबर ऑप्शनल. आता कसं असते, ऑप्शनल जे आहे तो आता इम्पॉर्टंट पार्ट होऊन जाते प्रिपरेशनचा. तर माझं म्हणण्यानुसार तुम्ही एकदा काय करायचं, जेव्हा तुमच्या फंडामेंटल सब्जेक्टची थोडी क्लिअरिटी येऊन जाते, तुमचं थोडंफार बेसिक माहिती असते, त्याच्यानंतरच तुमचं ऑप्शनल चूज करायला पाहिजे असं मला वाटते. ठीक आहे. त्याचं रिझन काय आहे ते मी का सेपरेट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे, तिथं तुम्ही बघून घ्याल. कारण की
एक मी जस्ट जीच देऊन देते की बघा, अनटिल अँड अनलेस तुम्हाला एक बेसिक क्लिअरिटी नाही राहणार या पेपरमध्ये काय असते काय नाही, तोपर्यंत तुम्हाला एक ऑप्शनल बद्दल आयडिया येणार नाही. ठीक आहे, या तुमचा जो ग्रॅज्युएशन सब्जेक्ट आहे तिथे तुम्ही बेस्ट असाल, तुम्ही सिलेक्ट करू शकता. मीन्स डिफरंट फॅक्टर कन्सिडर करण्यात येतात वाईल सिलेक्टिंग द ऑप्शन. सो थोडा टाइम घ्या ऑप्शनल सिलेक्ट करायसाठी, पण जेव्हा सिलेक्ट कराल त्याच्या प्रिपरेशनला त्याच्यानंतर चांगल्याने लागून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर सीसॅट. आता सीसॅट जे आहे ते प्रिलिम्सच्या आधीच करायचं, आता तुम्ही त्याच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट करायचं नाही. ओके, तर हे झालं एक बेसिक ओव्हरव्ह्यू सिलेबसमध्ये काय असते. त्याच्यानंतर अनाउन्समेंटबद्दल मी एक थोडं पॉईंट सांगून देते की बघा, आन्सर रायटिंग मेन्स आणि ऑप्शनलचे लवकरच मॉड्यूल्स आम्ही आमच्याकडून घेऊन येत आहोत. त्याच्यावर काम सुरू आहे, प्लस वेबसाईटवर पण काम सुरू आहे. ठीक आहे, तर हे लवकरच येणार आहे. मोस्ट प्रोबेबली डिसेंबर मध्ये येऊन जाणार. आणि जे मुलं मेन्सची तयारी करत आहेत, मेन्सची तयारी करणार फ्री झाल्यानंतर, त्यांच्यासाठी पण काही येऊन जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर आन्सर रायटिंगसाठी मी एक पॉईंट सांगून देते. आन्सर रायटिंग जेव्हा आता पूर्ण आपलं मेन्समध्ये आन्सर रायटिंगच आहे, तर आन्सर रायटिंगमध्ये एक पॉईंट लक्षात घ्या, जेव्हा कुठलाही क्वेश्चन येतो तर त्या क्वेश्चनची डिमांड समजणे, अप्रोच समजणे, इंट्रोमध्ये आपण काय करू शकतो, बॉडी पार्टमध्ये काय फील करायला पाहिजे, त्याच्यानंतर एक कन्क्लुजन कशा हिशोबाने राहायला पाहिजे, याच्या रिलेटेड एंटायर प्रॉपर आन्सर रायटिंग मॉड्यूल लवकरच लॉन्च करू आम्ही. ठीक आहे, जे तुम्हाला हेल्पफुल राहील. त्याची अनाउन्समेंट वगैरे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये या अपकमिंग जेव्हा कधी डेट्स राहणार तेव्हा मी अनाउन्स करून घेईल. ठीक आहे, हे झालं काही अनाउन्समेंट रिलेटेड. तर बघा, आता आपण पुढे प्लॅन डिस्कस करणार आहोत. तर प्लॅनिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्या की दररोज 6 ते 7 घंटेचा अभ्यास व्हायला पाहिजे. करंट अफेअर आपल्याला रेग्युलरली करायचं आहे. आन्सर रायटिंगवर हळूहळू स्टार्ट करायचं. ऑप्शनल डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला स्टार्ट करावं लागेल. त्याच्यानंतर मेन्स आणि प्रिलिम्सला काही मन बॅलन्स करून चालायचं आहे. त्याच्यानंतर एक प्रॉपर रिव्हिजनवर तुमचं PYQ जे आहे ते डेली बेसिसवर या वीकली बेसिसवर सॉल्व्ह होत राहायला पाहिजे. तर हे झालं आपली प्लॅनिंगमध्ये कुठले कुठले फॅक्टर्स इम्पॉर्टंट होऊन जातात. नंतर आता मी जेव्हा तुम्हाला सांगितलं PYQ बिकम इम्पॉर्टंट, सो PYQ इम्पॉर्टंट झाल्यामुळे आता काय करायचं आहे बघा, काही मुलांनी ऑलरेडी काही PYQ बुकलेट परचेस केली असेल, पण मी एकदा सांगून देते, DKMPSC कडून आमची एक PYQ बुकलेट आहे. ठीक आहे, त्याची सॅम्पल व्हिडिओ मी जस्ट अटॅच करून घेईल, ते तुम्ही एकदा बघा. सॅम्पल PDF पण टेलिग्रामवर आहे. त्याचबरोबर पूर्ण सब्जेक्टचे जे 2019 to 2024चे PYQs आहे ते चॅनलवर डिस्कस केलेले आहे. त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि जर हे बुक कोणाला ऑर्डर करायची असेल तर ते होम डिलिव्हरी होऊन जाते तुमच्या डिफाईन ॲड्रेसवर. ऑलरेडी वी हॅव सेंड मोर दॅन 50+ बुक्स. ठीक आहे, आणि ज्या मुलांना परत हवे असेल, कारण की हे 2-3 महिनेच झाले हे बुक लॉन्च होऊन. ठीक आहे, तर 50+ ऑर्डर आर अ गुड नंबर. सो वी आर कन्सिडरिंग की ज्याही मुलांना घ्यायचं आहे पुढे, दे कॅन ऑर्डर दिस बुक. नाव करंट अफेअर मी तुम्हाला सांगितले इम्पॉर्टंट पार्ट होऊन जाते. तर बघा काय करायचं आहे, आता न्यूजपेपर वाचायला थोडं सुरुवात करा, बिकॉज ते आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला युजफुल होणार. तर बघा काय करायचं आहे, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस आर द गुड न्यूजपेपर, पण ते एंटायरली इंग्लिशमध्ये आहेत आणि त्यांची इंग्लिशची जे लेवल असते थोडी टफ असते. ठीक आहे, कारण की द हिंदूचं एक्स्ट्रीमली थोडे टफ वोकॅब्युलरी यूज केली जाते. इंडियन एक्सप्रेस इज अ गुड पेपर. हावेवर जे मराठीवाले ॲस्पिरंट आहे ते लोकसत्ता हा न्यूजपेपर रेफर करू शकतात. ठीक आहे, तर हे एक बेसिक झालं न्यूजपेपरचं. पण न्यूजपेपर वाचल्यानंतर ही न्यूजपेपर हेल्प फॉर आन्सर रायटिंगच्या फॉर्मेशनसाठी. ठीक आहे, एक तुम्हाला इंट्रो कसं राहायला पाहिजे, बॉडी पार्टमध्ये कसं राहायला पाहिजे, कन्क्लुजन कसं लिहू शकतो, याच्यासाठी तुम्हाला न्यूजपेपर वाचणं इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे, बिकॉज ते तुम्हाला फ्रेमिंगसाठी हेल्पफुल राहणार ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. हावेवर जेव्हा तुम्ही एंटायर एका मंथचं जेव्हा करंट अफेअर बघता तेव्हा तुम्ही मंथली मॅगझिन रेफर करायची फायनल एंडला. ठीक आहे, फॉर अ रिव्हिजन पर्पज. तर बघा DKMPSC कडून पण आम्ही एक मंथली मॅगझिन आणतो. काही सॅम्पल मॅगझिन जे आहे जून जुलै मंथचे, ऑगस्ट मंथचे पण, ते सर्व
अपलोड आहे टेलिग्रामवर, तर एकदा तुम्ही बघून घ्याल. आणि प्लॅनिंग बघू. त्याच्यामध्ये काय आहे, आपला हे पूर्ण जो टाइम पिरियड आहे त्याला मी 2 फेजेसमध्ये डिवाइड केला आहे. पहिला फेज राहणार आपलं 1 नोव्हेंबर टू मिड ऑफ मार्च, ज्याच्यामध्ये आपण प्रिलिम्स ॲज वेल एज अ मेन्स दोन्ही याच्यामध्ये फोकस करू. त्याच्यानंतर आपला सेकंड फेज राहणार मिड ऑफ मार्च टू मे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपलं रिव्हिजन मेनली प्रायोरिटाईज राहील. त्याच्यानंतर आपली प्रॅक्टिस, ठीक आहे. त्याच्यानंतर जेही मुलं हा व्हिडिओ एंडपर्यंत बघणार आहेत, त्याचबरोबर आतापर्यंत व्हिडिओ बघत आले आहेत, तर प्लीज जस्ट कमेंट इन द व्हिडिओ की 2026ची प्रिलिम तुम्ही क्रॅक करणार आहे. जस्ट स्टार्ट टू मॅनिफेस्ट की तुम्ही डेफिनेटली प्रिलिम क्रॅक करणार. इव्हन डेफिनेटली तुम्ही 2026 राज्यसेवा पेपर क्रॅक करणार, ठीक आहे. सो प्लीज डू मेन्शन इन द कमेंट सेक्शन. तर बघा, आता आपण प्लॅनिंगकडे जातो. तुम्ही पूर्ण मंथ वाईज प्लॅन सांगितला की कोणत्या मंथला कुठले सब्जेक्ट्स करायचे आहे. इव्हन त्यांची बुक लिस्ट पण मेन्शन केली आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मी जे काही बुक लिस्ट मेन्शन करत आहे त्याची सर्वांची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मेन्शन केलेली आहे, ठीक आहे. तर बघा, आता आपण नोव्हेंबरपासून प्रिपरेशन स्टार्ट करतो. तर 1 नोव्हेंबर टू 21 नोव्हेंबर, दॅट इज अराउंड 21 डेज मध्ये तुम्ही आपला स्टार्टिंगला पॉलिटी हा विषय स्टार्ट करा. बिकॉज पॉलिटी इज अ व्हेरी इझी सब्जेक्ट, ठीक आहे. पॉलिटी सर्वात इझिएस्ट असल्यामुळे तुम्हाला थोडं कॉन्फिडन्स येणार आणि तुम्हाला वाटेल की येस यू आर ॲट द राईट पाथ. दॅट्स वाय प्लीज पॉलिटीपासून स्टार्ट करा. लक्ष्मीकांत ही पुस्तक जी आहे ती एक बायबल म्हणली जाते पॉलिटीसाठी. बिकॉज लक्ष्मीकांतनी तुमचं एंटायर पॉलिटी कव्हर होऊन जाईल. स्टील काही मुलांना बेसिक जर वाचायचं असेल तर दे कॅन रेफर अ स्टेट बोर्ड बुक, ठीक आहे. आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी स्टेट बोर्डची बुक आहे ते रेफर करू शकता. हावेवर ज्यांचे थोडे बेसिकची आयडिया क्लिअर आहे दे कॅन डायरेक्टली रेफर टू द लक्ष्मीकांत, ठीक आहे. आता बघा, हे जे 21 दिवस आहेत जेव्हा तुम्ही हे प्रिपरेशन करत राहणार, त्याचमध्ये तुम्हाला थोडे GS2चे जे पॉईंट्स आहेत ते घेत चालायचं. दॅट इज सिलेबस जो आहे आपलं मेन्सचं ते पण सोबत सोबत करत राहायचं, ठीक आहे. आणि एक पॉईंट लक्षात घ्या, इथे जितके पण मेन स्पेसिफिक सेपरेट मी एक सिंगल व्हिडिओज घेऊन येणार, ज्याच्यामध्ये आपलं GS1 कशा हिशोबाने करायला पाहिजे, कुठले कुठले सब्जेक्ट सब कॅटेगराईज असतात त्याच्यामध्ये, हे सर्व मी सेपरेटली डिस्कस करेल. हावेवर इथं एक लक्षात घ्या, हे जे काही मी डेट्स मेन्शन केलेले आहे तिथं तुम्ही प्री प्लस मेन्स दोन्ही करायचं. प्रीचे तुमचे जे बेसिक बुक आहे ते रेफर करायचं आणि मेन्समध्ये त्या सब्जेक्ट रिलेटेड जे पण पॉईंट्स दिलेले आहेत त्याचे नोट्स बनवत चालायचे. नोट्स कसे बनवायचे, आन्सर रायटिंग कशी करायची, त्याच्यानंतर मेन्ससाठी बुकलिस्ट कशी रेफर करायची, कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, हे सर्व जे आहे मी सेपरेट व्हिडिओमध्ये घेऊन येणार, ठीक आहे. तर जेव्हा आता पॉलिटी तुम्ही स्टार्ट केली, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पॉलिटी स्टार्ट करणार तर डेफिनेटली PYQ बघायचे, प्रिलिम्सचे बघायचे. प्रिलिम्सची बुकलेट जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघूनच घेणार, ज्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक वाईज कॅटेगरायझेशन केलं आहे. सपोज तुम्ही सपोज फंडामेंटल राईटवर आपण प्रश्न बघत आहोत, तर फंडामेंटल राईट टॉपिकमध्ये कुठले कुठले प्रश्न आले आहेत 2013 ते 2024 पर्यंत, ठीक आहे. 2025चं जस्ट अपडेट करून घेऊ जसे प्रिलिम्स होऊन जाते, ठीक आहे. तर पूर्ण प्रश्नाला विथ इन डिटेल एक्सप्लेनेशन या बुकमध्ये मेन्शन केलेलं आहे. सो यू कॅन कन्सिडर, ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही फंडामेंटल राईट सपोज लक्ष्मीकांतमधून वाचत आहे तर फंडामेंटल राईटचे PYQ सोबतच बघून घ्यायचे प्रिलिम्सचे. त्याच्यानंतर मेन्ससाठी काय करायचं आहे, सर्टन टेस्ट किंवा सेक्शनल द्यायचं, अटेम्प्ट करायचं. आता सेक्शनल वगैरे मी जे आहे मी जसं सांगितलं काही दिवसामध्ये अनाऊन्स करू आम्ही कशा हिशोबाने आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहोत. तर तेच आहे, जसं तुम्ही सब्जेक्ट वाचत चालले, तुमचे नोट्स बनत चालले आहेत, तसं हळूहळू जे आहे आन्सर रायटिंगला स्टार्ट करून घ्यायचं मेन्ससाठी. त्याच्यानंतर डेली सर्टन अमाऊंट ऑफ क्वेश्चन तुमचे प्रिलिमचे व्हायला पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मेन्सचं नोट रायटिंग वगैरे स्टार्ट करून घ्याल त्याच्यानंतरच जे आहे मेन्सची आन्सर रायटिंग पण हळूहळू सुरू करून घ्यायची, ठीक आहे. त्याच्यानंतर करंट अफेअरसाठी मी तेच सांगितलं, डेली न्यूजपेपर तर आपण वाचतोच, त्याचबरोबर मॅगझिनवर फोकस करायचा आणि रोज ऑप्शनलला ॲटलिस्ट 3 घंटे द्यायची, ठीक आहे. डेली ऑप्शनल तुमचं 3 घंटे तरी द्यायला पाहिजे, मिनिमम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर झालं. आणि हे जे खालचं मी सांगितलं आहे ते सर्व सब्जेक्टसाठी इक्वली व्हॅलिड आहे, ठीक आहे. तर आपण 21 नोव्हेंबरपर्यंत काय केलेलं आहे, पॉलिटी कंप्लीट केलं. त्याच्यानंतर हिस्ट्री. आता हिस्ट्रीला आपण 30 दिवस दिला आहे अप्रॉक्स, ज्याच्यामध्ये एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री तिने करायचे आहे. एन्शियंट हिस्ट्रीसाठी RS शर्माची पुस्तक आहे. मिडिवलसाठी सतीश चंद्राची पुस्तक आहे. त्याच्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीसाठी जे इंग्लिश मिडियमवाले मुलं आहेत त्यांनी स्पेक्ट्रम ही पुस्तक वापरू शकतात, ठीक आहे. हावेवर जर ते स्पेक्ट्रम वापरत असतील तर महाराष्ट्र स्पेसिफिक काही टॉपिक्स असतात, जसं की समाजसुधारक वगैरे टॉपिक आहे किंवा महाराष्ट्राची काही हिस्ट्री आहे ते त्यांना सेपरेटली करावं लागेल. हावेवर जे मराठी मीडियमवाले मुलं आहेत ते डायरेक्टली सिंगल बुक रेफर करू शकतात समाधान महाजन सरांची, ठीक आहे. आणि जसं मी सांगितलं हिस्ट्री जे आहे सब्जेक्ट पूर्ण आपलं GS1 मध्ये येतो, तर सोबत त्याच टाइमला करून घ्यायचं नोट्स मेकिंग, ठीक आहे. आता तेच मी सांगितलं नोट्स कसं बनवायचं मी सर्व तुम्हाला लवकरच सांगेल. त्याच्यानंतर एथिक्स. आता एथिक्सचं काय आहे, 21 डिसेंबर ते 15 जानेवारी तुम्ही करस्पॉन्डिंगली स्टार्ट करून घ्या, ठीक आहे. इनिशियली तुम्ही एक सब्जेक्ट जर स्टार्ट करत आहे मेन्सची, मेन्स आणि प्री,
इट इज ओके. हावेवर नंतर आपण करस्पॉन्डिंगली सब्जेक्ट स्टार्ट करू, बिकॉज तुम्ही एक फ्लोमध्ये येऊन जाणार आणि तुमचं प्रॉपरली एक टाइम टेबल बनून जाईल किंवा एक शेड्यूल बनून जाईल, तेव्हा तुम्ही दोन्ही सायमल्टेनियसली चालवू शकणार. ठीक आहे. तर इथिक्स तुम्ही अप्रॉक्स 15 दिवस अलॉट करून घ्याल. त्याच्यामध्ये इथिक्समध्ये सिलेबस मधले जितके पण कीवर्ड्स आहे, डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स ते चांगल्याने करून घ्यायचे. इथिक्ससाठी सर्वात मेजर बुक आहे जी रेफर केली जाते ती आहे लेक्झिकॉन. इंग्लिशमध्ये दिलेली आहे. सध्या मराठीमध्ये कुठले सोर्सेस अवेलेबल आहेत की नाही याच्याबद्दल आयडिया नाही मला, पण एक आहे की लेक्झिकॉन इज अ बुक जे तुम्ही रेफर केले तर तुमचं एंटायर इथिक्स प्रिपेअर होऊन जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमी. आता इकॉनॉमीसाठी मृणाल सरांचे नोट्स तुम्ही रेफर करू शकता जे इंग्लिश मीडियमवाले मुलं आहेत. हावेवर रंजन कोळंबे सरांचे पुस्तक मराठी मीडियमवाले मुलं रेफर करू शकतात. त्याच्याच बरोबर इकॉनॉमीचं मी एक मॅरेथॉन लेक्चर आणली होती ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात या कशा हिशोबाने आपल्याला ते कव्हर करायला पाहिजे. ते आपण 11 जान ते 31 जान पर्यंत अप्रॉक्स 20 दिवसामध्ये आपली इकॉनॉमी कव्हर करू शकतो. इकॉनॉमी GS3चा पार्टमध्ये येतो, तर तेच आहे इकॉनॉमीचे नोट्स सोबतच बनवत चालायचे. ठीक आहे. मग प्रत्येक टॉपिकचे इम्पॉर्टंट जे लिस्ट आहेत ते मी ऑलरेडी एका सेपरेट प्लेलिस्टमध्ये आणलेलं आहे, तर तुम्ही ते प्लेलिस्ट जाऊन रेफर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता मी जसं सांगितलं आपलं हे इकडे चालत राहणारच आहे इकॉनॉमी आणि इथिक्स. जसं संपलं 15 तारखेला आपलं 15 जानेवारीला इथिक्स जेव्हा संपून जाते त्याच्यानंतर करस्पॉन्डिंगली तुम्ही काही दिवस जे आहे स्टार्ट करू शकता मेन स्पेसिफिक टॉपिक, जसं की IR झालं, इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनल सिक्युरिटी, सोसायटी, सोशल जस्टिस, डिझास्टर मॅनेजमेंट एक्सेट्रा. ठीक आहे. जे काही मेनचे टॉपिक्स आहेत तिथं तुम्ही पासून हळूहळू परत मेन स्पेसिफिक एंटायरली मेन स्पेसिफिक टॉपिक फेब पर्यंत कम्प्लीट करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 फेब टू 20 फेब अराउंड 15 डेज जॉग्राफी कॅन बी युअर फोकस, ज्याच्यामध्ये तुम्ही NCERT मेनली रेफर करायला पाहिजे इंग्लिश मीडियम मुलांनी. ठीक आहे. ज्याही मुलांना थोडं इंग्लिशमध्ये ठीकठाक आहेत ते कॅन ऑल्सो रेफर द NCERT, बिकॉज NCERT एंटायरली जेव्हा तुम्ही कव्हर करून घ्याल तर तुम्हाला कुठलीच बुक रेफर करायला नीड नाही राहणार. ठीक आहे. त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात घ्या, जेव्हा मी मॅरेथॉन PYQ बुक PYQचे क्वेश्चन डिस्कस केले होते त्याच्यामध्ये तुम्हाला नोट डाऊन केलं असेल की मी खूपदा मेन्शन केलं आहे की डायरेक्ट NCERT मधून प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो NCERT इज अ मेन फॉर अ जॉग्राफी. ठीक आहे. पूर्ण बुक लिस्ट जी आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलीच आहे. त्याच्यानंतर काही मुलांना स्टील डाऊट असेल, स्टील NCERT डिफिकल्ट जात असेल, इंग्लिश समजायला थोडं डिफिकल्टी असेल तर दे कॅन रेफर द सौदी सरस बुक. ठीक आहे. त्याच्यानंतर जॉग्राफीमध्ये मॅपिंग करायची आहे इंडिया, महाराष्ट्र अँड वर्ल्ड. सो ॲटलास कुठल्या पण पब्लिकेशनचा तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यानंतर सायन्स आपण फेब्रुवारी टू मार्च पर्यंत सायन्स करून घ्यायचं आहे. NCERT आर द गुड सोर्सेस. हावेवर स्टील काही मुलं जे आहेत सचिन भस्के सरांचे पुस्तक पण रेफर करू शकता. ठीक आहे. आणि हे रेस्ट ऑफ द पार्ट तर आपलं सेम राहीलच. त्याच्यानंतर इन्व्हॉर्मेंट अराउंड 11 मार्च टू 15 मार्च 5 दिवसामध्ये तुमचं एन्व्हायरमेंट कंप्लीट होऊन जाणार. शंकर IASची पुस्तक जी आहे खूप चांगली दिलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त सर्टन टॉपिक्स कव्हर करायचे आहे. कुठले टॉपिक्स आहे तर मी काही दिवसामध्ये एक सेपरेट व्हिडिओमध्ये तसं पण डिस्कस करून घेईल. ठीक आहे. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटमध्ये वाईल्ड लाईफ सेंच्युरी, टायगर रिझर्व, रामसर साईट असे जे टॉपिक्स आहेत त्याच्या रिलेटेड पण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. तेवढं केलं तरी तुमचं होऊन जाईल. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, इथे जे एन्शियंट आणि मिडिवल आहे त्यांची एंटायर मॅरेथॉन चॅनलवर घेतलेली आहे. प्लस त्यांचे PPTs जे आहे कलरफुल PPT टेलिग्रामवर अपलोडेड आहे, ते तुम्ही एकदा कन्सिडर करू शकता. सो वी आर डन विथ द व्हिडिओ. आय होप तुम्हाला प्लॅनिंग समजली असेल. सो ट्राय टू इम्प्लिमेंट दिस प्लॅन. आणि जे काही प्लॅनची तुम्हाला फोटोज वगैरे हवे असेल काही तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करून द्या. आय विल डेफिनेटली प्रोव्हाइड. अँड येस, मी जसं तुम्हाला सांगितले होते स्टार्ट टू मॅनिफेस्ट की डेफिनेटली तुम्ही 2026 ची जी राज्यसेवा आहे ती क्लिअर करणार. त्याच्यामुळे प्लीज डू कमेंट इन द सेक्शन कमेंट दॅट की 2026 इज युअर इयर अँड डेफिनेटली यू आर गोइंग टू क्रॅक MPSC राज्यसेवा. आणि येस, जसं मी सांगितलं सर्टन अनाउन्समेंट्स आहे, सर्टन मॉड्यूल्स जे तुमच्यासाठी आणणार आहे ते लवकरच अनाउन्स होईल. सो ऑल द बेस्ट. सी यू सून इन द नेक्स्ट वन.